प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही ब्राह्मण सभेतर्फे पौष मास कीर्तनमाला संपन्न झाली। 31 डिसेंबर 2024 ते 29 जानेवारी 2025 या कालावधीत ब्राह्मण सभा करवीर मंगलधाममध्ये दररोज सायंकाळी कीर्तनमाला आयोजित करण्यात आली होती। या कीर्तनमालेत प्रसिद्ध कीर्तनकारांनी आपली कीर्तन सेवा दिली। बडोद्याचे हभप श्री संकेतबुवा भोळे, पुण्याचे ज्ञानेश्वर कपलाने आळंदीकर, डोंबिवलीच्या स्नेहल पित्रे, मुंबईचे राजेंद्रबुवा मांडेवाले आणि सायली देवधर यांची कीर्तनं झाली। यांना तबल्यावर भानुदास ओतारी आणि संवादिनीवर विजय पातकर यांनी साथ दिली। 29 जानेवारी रोजी कीर्तन समाप्तीच्या दिवशी गोपाळकाला करण्यात आला। यावेळी संस्थेचे कार्यवाह श्रीकांत लिमये यांच्या हस्ते कीर्तनकार, तब्बलजी, संवादिनी वादक आणि एस न्यूजचे कॅमेरामॅन जितेंद्र शिंदे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संचालक आणि कीर्तन समितीचे प्रमुख किरण धर्माधिकारी यांनी केलं। या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर उदय कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉक्टर दिलीप अंबर्डेकर, संचालक नंदकुमार मराठे यांची उपस्थिती होती। या प्रसंगी बोलताना हभप स्नेहल पित्रे यांनी पूर्वी लोकांना कीर्तनाची आवड होती, लोक कीर्तनाला यायचे, मात्र सध्या सोशल मीडियाचा जमाना असल्यानं कीर्तनासाठी हवा तसा श्रोतावर्ग येत नसल्याची खंत व्यक्त केली। पूर्वीचा काळ ज्या वेळेला होता त्यावेळेला कीर्तनाची आवड होती लोकांना आणि त्यामुळे टीव्ही आणि काही कोणती साधनं नसल्यामुळे लोक कीर्तनाला वगैरे जायची। पण मधल्या काळामध्ये कीर्तनाची आवड जरा कमी झाली, पण हल्ली आता पुन्हा या लोक आता कीर्तनाकडे वळली आहेत। पण तरीसुद्धा अजून पाहिजे तसा मॉब जमत नाही, पाहिजे तसा श्रोता अजून येत नाही। ही एवढीच खंत आहे की कीर्तनाकडे लोकांनी चांगल्या दृष्टीनं बघून म्हणजे कीर्तन त्यांनी ऐकायला यायला हवं। आणि या कीर्तनामध्ये काय नाही आहे, हो सगळंच तर आहे। खरं सांगायचं तर एक पात्री नाटकासारखंच आहे ना ते। म्हणजे कसं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला गाणं पण मिळतं, विनोद पण मिळतात, कथा आपल्याला कोणत्या कोणत्या कळतात, संतांची चरित्र आपल्याला कळतात, पौराणिक कथा आपल्याला कळतात। मग हे सगळं जर त्यांना कळत असेल तर मग हे सगळं मान्य करून घेण्यासाठी किंवा हे सगळं ऐकण्यासाठी त्यांनी यायला हवं आणि त्यांना कोणते कोणते अनुभव आले हे त्यांनी आपल्याला सांगायला हवेत, त्यांच्या अनुभव आपल्याला कळायला हवेत। म्हणून खरं तर त्यांनी जे आत्मचरित्र लिहिले, अनेक ग्रंथ लिहिले, ते ग्रंथ या ग्रंथाचा अभ्यास करून किंवा त्यांचे अनुभव आम्ही आपल्या या सगळ्या लोकांना आम्ही सांगत असतो, श्रोत्यांना सांगत असतो।